रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल, स्वस्थ असाल, निरोगी असाल आणि असेच तुम्ही राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आज आपण जाणून घेऊ की ईश्वराने अनेक राक्षसांचा वध केला, रामाने रावणाचा वध केला. श्रीकृष्ण अवतार जेव्हा झाला तेव्हा अनेक राक्षसांचा श्रीकृष्णाने वध केला. श्रीकृष्णाने महाभारत घडवलं. मग आता यांचं कर्म आणि आपल्या जीवाचं कर्म म्हणजे आपल्याकडून होणारे कर्म यात काय फरक आहे हे आपण जाणून घेऊ. तर क्रिया किंवा कर्म आणि लीला यात फरक आहे. परमात्मा करतो ती लीला व जीव करतो ती क्रिया आहे. क्रियेमागे आसक्ती, स्वार्थ, अहंकार असतात. ईश्वराची लीला बंधनातून मुक्त करते, कारण त्या लीलेत ईश्वराचा स्वार्थ व अभिमान यांचा स्पर्शही नसतो. परमानंदाचे दान करण्यासाठी प्रभू लीला करतो. म्हणून व्यासांनी श्रीकृष्णाची माखन चोरी ही लीला ह्या सदरात घेतली आहे. कारण श्रीकृष्णाने चोरी केली ती त्याच्या मित्राकरिता केली, दैवी जीवांचे कल्याण करण्यासाठी केली. उत्पत्ती, स्थिती व लय ही पण लीलाच आहे. विनाश ही सुद्धा लीलाच आहे, कारण यात आनंद आहे. सर्वांचा दृष्टा म्हणजे आपला आत्मा मीच आहे. त्या मीचा नाश होणार नाही. म्हणून ज्ञानी पुरुष विनाशालाही लीला म्हणतात. मी ईश्वराचा अंश आहे, पण ह्या मीचे अहंकारात रूपांतर होता कामा नये हे ध्यानात ठेवावे लागेल. जसं ईश्वराला लय म्हणजे पूर्ण नष्ट हे मान्य आहे, तो करतोच. पण जीवाला उत्पत्ती, स्थिती मान्य आहेत, पण जीवाला लय मान्य नसतो. म्हणून जीवाच्या आणि ईश्वराच्या क्रियेमध्ये फरक आहे. ईश्वराची लीला, त्यांनी केलेली क्रिया हे इतरांना सुख देणारी आहे, इतरांना त्रासातून मुक्त करणारी आहे. पण आपण जे करतो, जीवाकडून जे होते ते आपल्याला सुख मिळावं आणि इतरांना दुःख मिळावं, यामुळे जीव करतो ती क्रिया होते, ते कर्म होतं आणि ईश्वर करतात ती लीला होते. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.